नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत हे जे स्लायसर आहे बटाट्यांचे आपण स्लाईस करण्याचं, जे प्रत्येकाच्या घरोघरी आहे. तर या स्लाईसचा वापर करून आपण कशा प्रकारे भाज्या बारीक किंवा लांब अशा पटापट अगदी एकसारख्या कट कशा करू शकतो किंवा चिरून कशा घेऊ शकतो ते आज आपण इथे आजच्या व्हिडिओत बघायचं आहे. तर इथे मी सगळ्यात प्रथम कोबी घेतलेला आहे. तर कोबी धरताना हे बघा, वरचा जो छोटा भाग आहे ना, तिथून मी या स्लायसरवरती धरून हा अशा प्रकारे घासून घेणार आहे. तर अशा प्रकारे केला की अगदी बारीक आणि अगदी पातळ असा कोबी आपल्या इथे चिरून होतो. तर हे बघा, या पद्धतीने मी करून घेते आहे. तर कोबीची भाजी वगैरे करण्यासाठी किंवा कोणत्याही तुम्हाला पदार्थामध्ये बारीक कोबी घालायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे हा करून घेऊ शकतात. फक्त लक्षात ठेवायचं आहे, जिथे असा छोटा भाग असतो आपण कट केला कोबी आपण जेव्हा सुरुवातीला कापून घेतो त्या छोटा भाग जिथे असतो तिथून घासून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला बारीक बारीक कोबी अगदी असा कट होऊन येईल. हे बघा, या पद्धतीने मी सगळ्यात प्रथम कोबी कापून घेतलेला आहे. तर त्यानंतर आपल्याला हा कोबी मी एका ताटामध्ये काढून घेते. तर हा कोबीची भाजी किंवा आणखीन कोणताही कोबीचा पदार्थ करायचा असेल, त्याच्यात बारीक कोबीचा वापर करायचा असेल त्यासाठी आपण वापरू शकतो. त्यानंतर चायनीजसाठी वगैरे आपल्याला असा लांबट आणि पातळ कोबी लागतो. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, जो मोठा भाग असतो कोबीचा तिथून आपल्याला करायचं आहे. मी पुन्हा दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारे पकडताना आपल्याला कोबी असा पकडून घ्यायचा आहे की लांबट अशा स्लाईस आल्या पाहिजेत. हे बघा, हा जो लांबट भाग झालेला आहे ना, तिथून आपल्याला पकडायचा आहे आणि या स्लायसरवरती असा घासून घ्यायचा आहे, जेणेकरून लांबट आणि पातळ अगदी कोबी आपला इथे चिरून होईल. हा बघा, एकसारखा होतो आणि अगदी झटपट होतो. काही मिनटातच आपल्याकडे कोबी कापून मिळतो आपल्याला. हे बघा, चायनीजमध्ये वगैरे सर्रास असा कोबी वापरला जातो. त्यासाठी खूप अगदी उपयुक्त असा हे टूल आहे. फटाफट अगदी आपला कोबी कट होऊन निघतो. हा अगदी बारीक आहे आणि हा आपला लांबट कोबी झालेला आहे. दोन्ही कोबी मी इथे काढून घेतलेले आहेत. पुढे मी सिमला मिरची घेतली, त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण मगाशी कोबी लांबट आणि पातळ असा चिरून घेतला, त्याच पद्धतीने आपल्याला सिमला मिरचीच्या देखील अशा स्लाईस करून घ्यायच्या आहेत. हे बघा, या पद्धतीने अशा घासून घेतलं ना की एकसारख्या स्लाईस निघून येतात, जेणेकरून चायनीजमध्ये वगैरे किंवा कोणत्याही पदार्थात आपल्याला जिथे आपल्याला सिमला मिरची अगदी बारीक आणि लांबट हवी असेल तिथे आपण अशा प्रकारे चिरून घेऊ शकतो. अगदी काही मिनटातच आपल्याकडे तुम्ही बघू शकता. हे बघा, सिमला मिरची आपली बारीक अगदी झालेला आहे, पातळ कट करून झालेला आहे. आता एका ताटात आपण काढून घेऊयात. तर इथे कोबीचे दोन्ही प्रकार मी ठेवलेले आहेत, बारीक आणि लांबट, आणि इथे सिमला मिरची देखील ठेवलेली आहे. अगदी पातळ आणि खूप छान अगदी आपली इथे कापून झालेली आहे. अगदी काही मिनटातच झालेली आहे, अजिबात याला वेळ लागत नाही. तर पुढे आपण बघूयात. तर इथे मी एका कांद्याची साल काढून घेतली आहे आणि त्यानंतर तो एकात दोन असा करून घेतलेला आहे, मधून कापून घेतलेला आहे. त्यानंतर असा धरायचा आहे आपल्याला आणि घासून घ्यायचं आहे. ज्या ज्या पदार्थामध्ये आपल्याला पातळ आणि उभा असा कांदा लागतो ना, त्यासाठी हे टूल अगदी उपयुक्त असं आहे. कांदा भाजी असू दे किंवा बिर्याणीसाठी बिरिस्ता असेल किंवा आपल्याला वाटण वगैरे करताना देखील बघा उभा आणि पातळ कांदा लागतो. त्यासाठी अगदी उपयुक्त असं हे टूल आहे. याने अगदी फटाफट अगदी कांदा आपला बारीक असा कापला जातो. हे बघा, इथे माझा सगळा कांदा कापून झालेला आहे. तर मी हा काढून घेते एका ताटामध्ये. तर हे बघा, तर इथे मी कोबी, सिमला मिरची, कांदा कापून घेतलेला आहे. अगदी फटाफट होऊन जातं. तर इथे भाज्या मी दाखवल्या आहेत. तर तुम्हाला आता मी गोड पदार्थासाठी आपल्याला जेव्हा ड्रायफ्रूट्स वगैरे कट करावे लागतात आणि तेव्हा बरेच जण ड्रायफ्रूट्स कटर वगैरे घेतात, तर ते कटर वगैरे घ्यायची काही आवश्यकता नाही आहे. हे बघा, घरच्या घरी देखील तुम्ही अगदी बारीक असा ड्रायफ्रूट्स अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता. अगदी काही सेकंदातच होतं, अजिबात वेळ लागत नाही. इथे मी बदाम घेतले, त्याच्याऐवजी तुम्ही काजू किंवा पिस्ता कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आणि अशा पद्धतीने कट करून घेऊ शकतात. अगदी काही सेकंदातच होईल, अगदी फटाफट होतं. कोणत्याही गोड पदार्थामध्ये किंवा कोणत्याही पदार्थात तुम्हाला वापरायचं असेल ना, तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही अगदी पातळ आणि छान अगदी स्लाईस होऊन जातात. तर हे बघा, इथे मी काढून घेतलेलं आहे. तर इथे मी सगळं तुम्हाला कट करून दाखवलं आहे. आता पुढचं मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी घेतलेला एक छोटासा, माझ्याकडे नारळाची कवड होती, हा ओला नारळ आहे. याच्याऐवजी तुम्ही सुखा देखील घेऊ शकतात.
जर तुम्हाला अगदी पातळ स्लाईस करायचे असेल मिक्सरमध्ये लावण्यासाठी, जेणेकरून मिक्सरमध्ये फिरवलं अगदी बारीक आणि पटकन होईल, किंवा भाजण्यासाठी वापरायचं असेल तर हा टूल अतिशय उपयुक्त आहे. अगदी फटाफट अशा या खोबऱ्याच्या स्लाईस निघून येतात. ओलं सुकं खोबरं कोणतेही तुम्ही वापरू शकतात. तर इथे मी तुम्हाला भाज्या झाल्या, ड्रायफ्रूट झालं आणि ओलं खोबरं देखील तुम्हाला दाखवलेलं आहे कशाप्रकारे आपण झटके कट करू शकतो. तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद.